सुरमई आहे, सुरमई तंदुरी, पापलेट तंदुरी, तंदुरीचे खूप सारे आयटम आहेत आणि आज मुळात लॉबस्टर पण आलेले आहेत. काय मग येतो नाही आमच्या कोलिंबा रेस्टॉरंटला या सगळे या. आपल्या आग्रीबाईक ट्रॅव्हल चॅनलचं नाव तुम्ही इथे सांगितलं तर दादाच्या डिस्काउंट देणार का? आपली वेबसाईट आहे www.nalinikaku.com. जर तुम्हाला हे मसाले घरपोच पाहिजे असेल तुम्ही नमस्कार मंडळी, आपण पोहोचलोय आता कोलिनबाई रेस्टॉरंट नलिनी काकूकडे आणि इथे काय काय तयारी सुरू आहे. आज इथे पार्किंग पहिलीच फुल झाली आहे, मी दाखवतो तुम्हाला. आता जाऊया आपण आतमध्ये आणि काय काय तयारी केली आहे आज रेस्टॉरंटमध्ये, सर्व काही मी दाखवणार आहे तुम्हाला. चला तर जाऊया आता आपण आतमध्ये जाऊया. कोलिनबाई बघू शकता तुम्ही. आपण काकू कुठे आहेत, आतमध्ये पूर्ण सेटअप आहे, बघू शकता तुम्ही. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आपल्या कोलिंबाच्या किचनला. आज जाम धावपळ आहे कारण का व्हॅलेंटाईन्स आहे म्हणून कपल पण आमच्या इथे आलेला आहे, फेमस कपल आपलं. सो आज आम्ही सर्व करतो जाम साऱ्या गोष्टी, पण जाम आमची घाई आहे, ते घेऊन जा लवकर मंडळी. तर आता आपल्या समोर आहेत नलिनी काकू. आज काय स्पेशल? व्हॅलेंटाईन डे स्पेशल. गर्दी तर भरपूर आहे. तू बोल, तू काय खाशील? तुम्ही काय काय बनवलं ते बघेन मी पहिलं, बरोबर? तेव्हा चॉईस करेन मी काय काय यायचं ते, बरोबर? मग आता विष्णुदास भावेच्या त्या व्हिडिओ पासून आज भेटलोय आपण. कशा आहात तुम्ही? मस्त, तुम्ही कशा आहात? एकदम मजेत. मग हे तुमचा तुमचा मेन सेटअप आहे ना? हा, किचन. हे बघायला खूप मजा येते. चुली आमच्याकडे राहिल्या नाही नवी मुंबईमध्ये, बरोबर? तुमच्याकडे सर्व जागा वगैरे सर्व काही, आणि तुम्ही पुरेपूर जागेचा वापर केलेला आहे. बघू शकता मित्रांनो, काकूंचा किचनचा सेटअप बघा तुम्ही. मग तुम्ही आज काय खाणार? बघा आपला आता विक्रांत दादूस आपल्याला थोडी माहिती देणार आहे आजची व्हॅलेंटाईन डेची काय स्पेशल तयारी किचन मध्ये काय काय आहे. कोलिंबाच्या किचनला स्पेशल आहे, जाम काय काय स्पेशल आहे. सुरमई आहे, सुरमई तंदुरी, पापलेट तंदुरी, तंदुरीचे खूप सारे आयटम आहेत आणि आज मुळात लॉबस्टर पण आलेले आहेत ताजे ताजे. काशीवरून खास सकाळी लॉबस्टर आणलेत मी. आणि आता काय होतं मग अजून काय काय आहे, कोलीवाडा आहे, अजून काय चिकन चिली आहे, जाम जाम काय काय तऱ्हेचा मावरा आहे, स्क्विड चिली आहे, माकुल पण ताजे ताजे आयलंड. येस, माकुल पण मी साखरांची घेऊन आलो, माझ्या मित्राचे बोटी आहेत. सो आज खूप सारी तयारी झाली. जय्यत तयारी सकाळी 5 वाजता उठून आम्ही जातो दर टाइम. तसे आज मी शायनिंग मारायला गेलो, आज व्हिडिओ होती ना, पण रोज नेहमी ही जाते, मी तसं खायचंच काम करतो सर्व. सो सकाळपासून सुरुवात झाली तर 12ला रेस्टॉरंट चालू झालंय आणि आता वाजलेत 4:30 आणि तरी पण आमची ती एवढी वेटिंग आहे, जाम वेटिंग आहे. इथे वेटिंग आहे एवढी, सर्वजण वेट करतात. सगळे हाय करा आमच्या चॅनलला, ये बॉयज, सगळेजण जेवून जा. सो सगळ्यांचे अजून पोटं भरायचे आणि आम्ही पण अजून जेवलोय नाही. तू जेवली असशील, सगळ्यांच्या आधी जेवते. पण पोराची काही नाही तेवढी मेहनत करतात, मग त्यांनी पहिले जेवलं पाहिजे ना. म्हणजे ती टेस्ट करता करता सगळं जेवण होते तिचं. ते जेवण झालं ना ऑलमोस्ट गोष्टी. आता कोलिंबामध्ये सगळे हिचा बायकांचा ग्रुप आणि ही बनवते. फक्त जे चायनीज आयटम आहेत, तंदूर आयटम आहेत, ते सगळे शेफ लोक बनवतात. जे आपले आगरी कोळी आयटम काकूच बनवतात. आगरी कोळी आयटम सर्व रेडी करणार प्रिपरेशन. आम्ही बायका बनवतो काय माहिती आहे, चिकन, मटन आणि कोलंबीचा रसा, परत भाकऱ्या. म्हणजे चायनीज सोडून तंदूर सोडून सगळं काकूची टीम बनवते आणि काकू बनवते. तसंही तुम्हाला माहिती झालं, आपलं रेस्टॉरंट आहे ते दुपारी 12ला चालू होते, ते 4ला संपतं, पण आता 4:30 वाजलेत कारण का खूप आज रश होती. आणि शनिवार रविवार मोस्टली तुम्ही अवॉइड करा येणं, खूप रश असते. जर तुम्हाला सुखाने जायचं असेल ते वीकडेला या, वीकडेला मस्त मजा करा, चांगला ॲम्बियन्स, गाणी वगैरे सगळी वाजत असतात आणि मोस्टली आमच्याकडे कोली गाणीच वाजतात. तुम्ही जेवणी जात आले होते, व्हॅलेंटाईनला सगळी येणारच आहेत तशी लोक, तर तुम्ही देखील जर ब्लॉग बघणार असाल तर नंतर या. व्हॅलेंटाईनला नसेल नाही पडणार, जेव्हा पडेल तेव्हा तुम्ही या आणि मस्त एन्जॉय करा. आणि जर तुम्ही सुद्धा अलिबाग नागावला फिरायला येणार असाल आणि तुम्हाला कोळी, कोकणी, आगरी संस्कृती पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्की विजिट करा आपल्या कोलिंबा रेस्टॉरंटला. पुढचा डायलॉग बोल. काय मग येतो नाही आमच्या कोलिंबा रेस्टॉरंटला या सगळे. मस्त येताना ना कोळीन अलिबाग ना, अलिबाग म्हणजे जरा सुकी मच्छी किंवा मच्छी पाहिजेच. येताना मस्त बाईक साईडला घेतली आणि आपल्या गॅस छोटीशी गॅस ब्युटेन गॅसवर जवला बनवला, मस्त भाकर खाल्ली खरोशीला. आम्ही खरोशी गावाच्या पुढे एक स्टॉप भेटला आम्हाला, तिथं मस्त बनवलं, जेवलं ना निघलो. आणि तुम्हाला मंडळी माहितीच आहे, अलिबाग म्हटलं की येतं समुद्र आणि समुद्रामधली फ्रेश मच्छी भेटते ती म्हणजे कोळीनबाईला. बरोबर. तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलात तर तिकडे पण जा, बाकीचे पण खूप सारे चांगले चांगले रेस्टॉरंट आहेत, पण सगळ्यात जास्त आमच्या कारण का आमचे सगळे नाव फ्रेश मच्छीमुळे आम्ही आहे. बरोबर, फ्रोझनचं नाव आम्ही वापरतो. आणि हो, महत्वाची गोष्ट म्हणजे आगरी बाईक ट्रॅव्हलरला नक्की सबस्क्राईब करा. हो, सबस्क्राईब त्याला जर तुम्ही केला आम्ही तुम्हाला नक्की डिस्काउंट देऊ. सबस्क्राईब त्याला जर तुम्ही केला आम्ही तुम्हाला नक्की डिस्काउंट देऊ. बघा आपल्या आग्रीबाईक ट्रॅव्हल चॅनलचं नाव तुम्ही इथे सांगितलं तर दादाच्या डिस्काउंट देणार का? दादाच्या चॅनलला
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि याच्या आधी आमच्या चॅनलला करा. बघू शकता नागाव बीच इथून थोडं 5 मिनिटावर आहे आणि इथे छान सेटअप केलं आहे बघा काकूनी. बघू शकता इथे सर्वजण जेवणाचा आस्वाद घेत आहेत. बघू शकता कसं आहे जेवण. छान आहे, छान आहे. छान आहे. आज काय व्हॅलेंटाईन डे स्पेशल आहे की असंच फिरायला सहज फिरायला अॅनिव्हर्सरी आहे का. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. कसं आहे जेवण. बघू शकता तुम्ही सर्व इथं टेबलचं आत्ताच त्या टायमिंगला पण फुल आहेत. आणि हे बघा कसं आहे जेवण. खूप छान. कुठून तुम्ही. आम्ही कल्याणवरून आलो. कल्याणवरून आलेत का. स्पेशली टाईमच्या रेस्टॉरंटमध्ये आलो. आणि आज स्पेशल व्हॅलेंटाईन डे. हो व्हॅलेंटाईन स्पेशल म्हणून इकडेच आलो आम्ही. ठीक आहे थँक्यू. छान आहे जेवण. आणि हे बघा इथे फक्त कपल्स नाही आहेत, इथे ग्रुप्स पण येतात ना. तुमचा पूर्ण ग्रुप आहे का. म्हणजे तुम्ही कसे फिरायला आलात इथे. आम्ही एसआर विरेलटेकचा स्टाफ आहोत असं का. आणि आम्ही इकडे अलिबाग ट्रिपसाठी आलेलो. जेवण खूप चांगलं आहे. जेवण खूप ना जेवण खूप चांगलं होतं. जेवण आवडलं आम्हाला. म्हणजे अलिबागला तुम्ही ट्रिपसाठी आलेले. हां, तर ट्रिपसाठी इकडे तुम्ही व्हिजिट दिलेलं आहे. बरोबर. आणि जेवण आता तर आटपलंय तुमचं. जेवण चांगलं होतं. रिव्ह्यू द्या. रिव्ह्यू साठी जर तुम्ही काकूंच्या हातचं जेवण विचारणार कसं तर आहे? आमची कशी म्हणजे ही आहे की तुम्ही थोडीशी सिटिंग वाढवावी जेणेकरून वेटिंग कमी होईल. बरोबर. बाकी सगळं आज संध्याकाळी जर फुल वेटिंग असणार. हो अंदाज आला आम्हाला. बरोबर. थँक्यू. सगळं सर्व जेवणाचा आस्वाद घेताना आहेत. फॅमिली कपल्स पण आहेत, सर्व फॅमिलीज पण आहेत. तर तुमचं जेवणाचं वाट बघतोय. वाढ बघता का. वेटिंग वेट करणार तेव्हाच टेस्ट अजून वाढणार ना त्याची. आम्ही जर कोल्हापूरवरून जेवायला. कोल्हापूरवरून आलोय. बघा मंडळी खूप लांबून पण लोक येतात नलिनी काकूच्या रेस्टॉरंटला कोलिनबाईला व्हिजिट द्यायला. बघू शकता तुम्ही कोल्हापूरवरून आलेले आहेत. विचार करा कशी टेस्ट आहे. कुठून आले आहेत. पुणे अँड बॉम्बे म्हणजे पुण्याचे पाहुणे आणि मुंबईचे पाहुणे दोन्ही एकत्र इथेच इथं भेट घेतली आहे तुम्ही. आणि खूप छान वाटतं आम्हाला. ते सुरमई खूपच सुरमई मोठी आहे. थाळी मागवली आहे का तुम्ही सर्व. सुरमई थाली मागवली आहे आणि तंदुरी प्रॉन्स ते पण छान आहे. छान आहे ना. ओके काकूंच्या हाताला चव आहे. बरोबर ना. आहे, आहे. आणि इथे बघा फुल सर्व्हिस फास्ट आहे. बघू शकता आपला मित्र सोलकडी घेऊन चाललाय. काय खाल्लंस. फिश. हा लाजतोय तो लाजतोय. कसं आहे जेवण. छान आहे ना. काकूने काय आणलंय आम्हाला. आज तुमच्यासाठी खास मोदक आणले. मोदक गरम गरम. काकूंनी आम्हाला मस्त आहे की मोदक आणलेले आहेत. आणि जेवायला तर आग्रह केला त्यांनी भरपूर आम्हाला, पण आम्ही ऑलरेडी जेवण आलो. अर्ध्या तासात आम्ही जेवलो. रस्त्यात एक रेसिपी बनवली आहे मस्त. तर आता आम्ही तोंड गोड करून जातो इथून. आणि आत्ता मस्त आहे की टेस्ट करूया. असं फोडायचं का. काकूंनी मला सांगितलेलं आहे कसं फोडायचं. आणि त्याच्यात मस्तपैकी टाकायचं आहे तूप. एकदम देसी घी ओरिजिनल. आणि काकूंचं पण आम्ही तोंड गोड केलं. काकूने आमचं तोंड गोड केलेलं आहे. बघू शकता ही पहिलीच भेट आहे आमची. नेक्स्ट टाईम आलो आम्ही नक्की जेवून. आणि आपल्या भावाला पण आपण टेस्ट थोडं तोंड गोड करूया. मला पाहिजे होतं. छान केलं. एक नंबर टेस्ट आहे मित्रांनो. ही स्वीट डिश आहे ना तुमची. स्वीट फेमस डिश आहे. अजून काय स्वीट मध्ये मम्मी. थोडं अजून टाकतो. चालेल ना? थोडं अजून टाकतो. वजन वाढलं आहे तरी तेवढं चालेल. जेवण झालं ना का सर्वांना हे आवडतं. धन्यवाद. खूप आभारी आहोत आम्ही. आपला आगरी कोळी मसाला, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, गरम मसाला, फिश फ्राय मसाला, परत काळा मसाला, मालवणी मसाला, असे बरेच मसाले बनवतो आम्ही. आम्ही फक्त मसाले बनवतो आणि सुकी मच्छी आम्ही सेल करतो या प्लॅटफॉर्मवरती. आपली वेबसाईट आहे www.nalinikaku.com. जर तुम्हाला हे मसाले घरपोच पाहिजे असेल, तुम्ही भारताच्या काय जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्हाला मसाले मागवायचे असतील किंवा आपले काही कोकणी पदार्थ मागवायचे असतील तर नक्की व्हिजिट करा आमच्या वेबसाईटला. नाव काय मॅम वेबसाईटचा. नलिनी काकू. यस nalinikaku.com. या तुम्हाला दाखवतो आम्ही मसाल्यांची आमच्या रेंज. कमी सांग काय काय ते. हे आवरे सगळे मसाले आहेत. नलिनी काकूचे मसाले आहेत सगळे. हे बघा हे काही टर्मरिक पावडर आहे ना. चिकन मसाला, ऑल इन वन मसाला, अजून काळा मसाला, मालवणी मसाला आहे, तंदुरी फ्राय मसाला, बिर्याणी पुलाव मसाला. आणि मोस्ट सेलिंग सगळ्यात जो काय तो म्हणजे आपला आगरी कोळी मसाला. ह्यांच्या नावात पण आगरी आहे, आमच्या नावात पण आगरी आहे. आगरी कोळी मसाला जाम फेमस आहे. हा ताई तुला आमच्याकडून देस तिला ताईला आमच्याकडून ताईला भेट.
तुम्ही या मसाल्यासोबत काकूंनी आम्हाला मस्तपैकी एक भेट दिली आहे आगरी कोळी मसाला. आणि तुम्ही नक्की जेव्हा ट्रॅव्हल म्हणजे कराल तुम्ही ते आगरी बाईक ट्रॅव्हल आमच्या चॅनल म्हणून आगरी कोळी मसाला तुम्हाला हा मसाला आम्ही आमच्या ना रेसिपी बनवू ना जिथे हा, आता जिथे उद्या तुम्ही जाताना द्याल पण आम्ही तिकडे. रेसिपी बनवू त्याच्यात हा तुमचा मसाला आम्ही वापरूया. हा सगळ्यात भारी फेमस मसाला आमच्या घरात ह्यानेच धन्यवाद. जेवण बनतं. म्हणजे जेवढ्या रेसिपी आहेत तेवढ्या सगळ्या ऑलमोस्ट जास्त ह्यानेच बनल्यात आणि ते तुम्ही वापरा, मजा करा. आणि ते काकूंची स्माइल बघा, अशी ते अशी सेम सेम स्माइल आहे बघा. मसाल्याच्या फोटोवर पण तसंच आहे आणि समोर पण तसंच आहे, बघू आता तिकडे शकता का? तुम्ही. हा? आणि अजून तुला दाखवतो, नुसतं जस्ट लुक तुम्ही मारा. हे बघा इथे सगळे कोकम सरबत आहेत, अजून काय आहे ऑइल्स आहेत. हे आपले सागरगडचे हनी, आपला जो सागरगड आहे हा. अलिबागचा तिथला, हे पोली पाडलीत त्या लोकांची हनी आणलीत. इथे काही कोकमा आहेत, आमसूल आहेत, हे काय आहे? शेवया शेवया करतो ना आपण हा, घरी. शेवया. शेवया आहेत, त्याच्यात फ्लेवर्स आहेत का? हा गुलकंद, फ्लेवर्स आहेत, गुलकंद वगैरे. पिस्ता वगैरे इथे सर्व? कोकम सरबत, कोकम आगळ, अजून आवळा आवळा बेस्ट हे ते गोडवालं नाही का? हे आगळ आहे. आगळ म्हणजे मावळ्यात टाकायला, कालवण्यात टाकायला. हे सरबत आहे आणि ते गोडवाला. सरबतचं गोडवालं ना खाली. आवळा खूप रिफ्रेशिंग आहे, म्हणजे आवळ्याचं मजाच वेगळी येते. मला कोकमापेक्षा तर आवळा आवडतो, मला बाकीच्यांना कोकम आवडतो. इथे काही घरगुती लोणचे आहेत आणि अजून काय सर्व प्रकारचे लोणचे पण करून ठेवलेले आणि आहेत. सगळे पेनचे पापड सरबत पण आहेत. पेन करा ना तुमच्या गावात शेणलं मी एवढे सगळे पापड. हे बघा पेन वरून सर्व पापड येतात. पापडांच्या व्हरायटी बघा किती आहेत तिथं, भरपूर जाम आहेत, व्हरायटीज जाम आहेत. आहेत. काय काय नाही, बघू मला पण शकता नाव तुम्ही. नाही 1 2 3 4 5 6 7 100च आहेत जाम बघायला पापड गेलं आहेत. तर बघू शकता. आणि इथे हा? काही चटण्या आहेत आणि काही हे काय तोंडी लावायला मिरच्या. चकण्याला आणि ही आपल्याला चटणी आहे बनवायला लागेल. हा ही हे चटणी बघा, सोलापुरी चटणी शेंगदाणा चटणी, लसूण चटणी. बघा, व्हरायटी बघा, व्हरायटी. कोकण फूड बाजार ना, कोकण फूड नलिनी बाजार, काकूंचं स्पेशल नलिनी काकूंचं कोकण फूड बाजार तुमच्या सेवेत. तिलकुट चटणी बघू शकता तुम्ही. आता जी लोक आणि आपली एक बाहेर राहतात ना, कस्तुरी त्या मेथी, लोकांना- गरम मसाले पण आहेत इथं. आणि हे कोकम बघू शकता बटर, हे तुम्ही. जर पायाला क्रॅक बिक येतात थंडीचे त्याच्यावरती लावतात. हे हा. कोकम बटर आहे का? कोकम बटर. कोकमचं. ते पायाला घासतात आपले. भेगा पडल्यावर. अजून काय फणस गरे, हो फणसचे गरे आहेत, हे बघा, मालवणी खाजा, फ्राय आहे ना हे फणस. फ्राय फ्राय. फणसाचे गरे स्लाइस करून एकदम फ्राय केलेले आहेत मस्तपैकी. मालवणी खाजा, आणि हे आता मी पहिल्यांदाच बघतो लाईव्ह मध्ये असा खाजा. शाळेची आठवण, हे घे तुला आवडेल. काय आहे? तर मग हे नको घेऊस, हे कोकम कोकम कॅन्डी कॅन्डी. आहे. मला कुठलं आवडतं ते हे वाला आवडतं. हे नको, हे चपट आहे चिंचेचं. हे बघा. ते सेम असतात. नाही हे वेगळं आहे चिंचेचं, आपण शाळेत असताना खायचो बघ. हा. ती आजी विकायला यायची बोलवायला बाकी यायचे ना का. तेव्हा. भावाने मला भेट दिलंय. आणि बाकीचं सगळं चालू आहे व्यवस्थित. आणि सगळे हे लोक काय आहे? येतात, घेऊन जातात. शतावरी पावडर, गोदावरी. कढीपत्ता पावडर, सर्व काही ठेवलेलं आहे यांनी. जे अलग जे अलग घरगुती उत्पादन तेवढी सगळी ठेवली. संशोधन केलेलं आहे ना त्यांनी, हा, हा. बरोबर आहे ना. सर्व फ्लेवर, सर्व वस्तू, सर्व मसाले, ते अलग काय अलग ते कोकणातलं. जुने पारंपरिक पदार्थ आहेत ना हे आपले. आता काही लोक बोलतील की अलिबाग कोकणमध्ये येत नाही. बाय कोकणची सुरुवात पालघर पासून होते, मुंबई पण कोकणमध्येच येते. कोकणची सुरुवात आपला पळसपा फाटा, आमचा पनवेलचा राईट मार्ग, सगळं अख्खी ती कोकण तिथूनच किनारपट्टीच सुरुवात आहे. होते. कोकणाची पण सुरुवात लोकांना वाटतं कोकण तिकडेच आहे. कर्नाटकपासून तर सर्व जिथे तर समुद्रात कोकम तिथे वडी, कोकण आहे. पाचक वडी, सर्व काही भरपूर हे भरपूर रत्नागिरीवर variety ठेवलेले आहेत. बघू शकता तुम्ही. आवला वडी, छान छान प्रोडक्ट आहेत आपले सगळे कोकणातले. तुम्ही जर येणार असाल अलिबाग नागावला तर नक्की विजिट करा आमच्या या नक्की visit शॉपला. करा मित्रांनो. आणि जर तुम्हाला घरपोच हवे असेल तर नलिनी काकू.com ला नक्की भेट द्या आणि तुमच्या घरपोच हे मसाले आणि काही कोकणी पदार्थ नक्की मागवा.